इंद्रायणीचं पसायदान 20 फेब्रुवारी अक्षरं साक्षर झाली. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक किमया संतोष मुळावकर. आम्ही अक्षरं. आमचा आत्मा वात्सल्याचा, देह शाश्वताचा, मन सुगंधाचं आणि हृदय चैतन्याचं. आमच्या स्वरात आणि व्यंजनात इथल्या जैविकांच्या आणि अजैविकांच्या विचारांचं, भावभावनांचं मूलद्रव्य भरलेलं. ह्या मूलद्रव्याला मातीचा गंध आहे, म्हणूनच तर हे मूलद्रव्य अवघ्या विश्वासाठी मूलद्रव्य ठरलेलं आहे. आम्ही विचारांची आणि भावभावनांची जनुकं आहोत. आम्ही विचारांचा आणि भावभावनांचा अनुवंश संक्रमित करता करता नव्या विचारांचा, भावभावनांचा अनुवंश निर्माण करतो. जुन्या ढगांचा पाऊस झेलता झेलता नवे ढग निर्माण करतो. जुन्या नक्षत्रांची आरास मांडत नव्या अक्षरांची आरास निर्माण करतो. जुने राग श्रद्धेनं आळवत नवे राग आत्मविश्वासानं छेडतो. जुनी गाणी गात गात नव्या कविता कोरतो. नर्तनातल्या जुन्या ठेक्यांमध्ये धुंद होत नवे ठेके निर्माण करतो. जुन्या आकृतीची आवृत्ती करत नव्या आकृतीला आकार देतो. इंद्रधनुष्यातली देखणी अतूट रंगसंगती आस्वादत नव्या रंगांच्या शोधात गर्क होतो. रोजच्या सूर्यप्रकाशात नवा सूर्य शोधतो. रोजच्या चांदण्यात नवं चांदणं ढुंढाळतो. अनंताचा वर्ग करत अनंताचं वर्गमूळ काढतो. जुने पाढे पाठ करत नव्या ज्ञानाचं विश्वजाल निर्माण करतो. जुन्या मूलद्रव्याचं अंतरंग शोधत नव्या मूलद्रव्यांनी आवर्त सारणीच्या रिकाम्या जागा भरतो. जुन्या शब्दांचा कित्ता गिरवत नव्या शब्दांचं निर्माण करतो. स्वतःला अर्थात गुंफत शब्दांचं लेणं घडवतो. शब्दांच्या लेण्यांना आशयाचा आकाश लाभावं म्हणून वाक्याची जमीन देतो. जुना इतिहास आठवत नवा इतिहास निर्माण करतो. अवगत असलेल्या अवकाशाला जपत नव्या अवकाशाचा शोध घेतो. स्वतः निर्भयतेनं जगत अवघ्या विश्वाला अभयाचं दान देतो. पण एक विचित्र काळ आमच्याही आयुष्यात येऊन गेला. अळीचा अक्षराची अळी अशी ही उजळणी आमच्या बाबतीत घडली. त्यात त्या अळीचा दोष नव्हता. दोष होता माणसाच्या मनातल्या अज्ञानाच्या अंधश्रद्ध अंधाराचा. आम्हा अक्षरांना स्त्रियांची साधी ओळखही होऊ दिली जात नव्हती. कारण काय तर म्हणे, घरातल्या बायकांनी अक्षरं वाचली तर त्या अक्षरांच्या अळ्या होतात आणि घरातील पुरुष मंडळी जेवत असताना त्या अळ्या पुरुषांच्या ताटात जातात. आमच्या मुळाक्षरांच्या ओळीत अळीचा शिरतो की काय या भीतीनं आम्हीही धस्तावलो होतो. पण महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांना आमची ओळख करून दिली. अनंताच्या अक्षराच्या न प्रारंभ होणाऱ्या आम्हा मुळाक्षरांना त्या दिवशी आमच्यातल्या आईच्या आची ओळख झाली. आम्ही खऱ्या अर्थानं साक्षर झालो. आम्हा अक्षरांच्या अळ्या तर झाल्याच नाहीत, उलट फुलं झाली. सावित्रीबाई फुले यांनी अक्षरफुलांची ओळख इतर स्त्रियांना करून दिली. तेव्हापासून 3 जानेवारी 1831 हा सावित्रीबाई फुले ह्यांचा जन्मदिन आणि 20 फेब्रुवारी 1827 हा महात्मा ज्योतिबा फुले ह्यांचा जन्मदिन आम्हा अक्षरांना स्वतःचा मुक्तिदिन, स्वतःचा साक्षरता दिन वाटतो.